मला पहिल्यापासूनच सिव्हिलमध्ये म्हणजे की बरेचसं म्हणजे की आवड होती. त्याच्यानंतर मला काही गोष्टी माहीत नव्हत्या, पण त्यानंतर थोडं माहिती झाल्यानंतर माझी अशी म्हणजे की त्याच्याबद्दलची खूप आवड निर्माण झाली. डिझाईन असतील किंवा नवीन काही इंटिरियरचं वगैरे किंवा स्टील डिझाईनच्या ह्याच्याबद्दल. त्यामुळं मी त्याच्यामध्ये ॲडमिशन घेण्याचा विचार केला. मी आत्ताच एक मागच्या 5 ते 6 महिन्यापूर्वी एक टेंभोर्णीमध्ये G+5चा प्रोजेक्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये मी आयकॉन स्टीलचंच म्हणजे की पूर्णतः यूज केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 80 टनपर्यंत आयकॉन स्टील घेतलेलं आहे. फ्लेक्सिबिलिटीमध्ये काय प्रॉब्लेम होतो आहे की म्हणजे की बाकीचे जे स्टील राहतात ते म्हणजे की बेंडिंगसाठी खूप प्रॉब्लेम होतात. 20 mm किंवा 16 mm जे बाकीचे स्टील बार राहतात ते बेंडिंग होत नाही आहेत लवकर आणि क्रॅक पण भरपूर जातात. त्याच्यामुळे आयकॉन स्टील आम्ही म्हणजे की रेफर करतो बऱ्यापैकी. आमचं एक असं आहे की म्हणजे की एक थोडंसं एक युनिटी करून काही प्रोजेक्ट आपण घ्यावेत आणि ते पूर्ण प्रोजेक्ट जे आहेत ते एक टोटल म्हणजे की सिव्हिल इंजिनिअरिंग जे पूर्ण आहेत त्यांच्याकडनं आपण एक कंप्लीट ठेवावेत. रोडसाठीचे पण प्रोजेक्ट इथं आले पाहिजेत बऱ्यापैकी, जे काही नाही आहेत, आणि बाकीचं पण जे नगर परिषद किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या पण झाल्या पाहिजेत. त्या अनुषंगानेच पुढचे प्रोजेक्ट होऊ शकतात कन्स्ट्रक्शनचे.